नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये कपड्याच्या अगदी छोट्याशा तुकड्यापासून खूप सुंदर आणि युजफुल अशी एक वस्तू तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे फॅब्रिक पीस घेतलेला आहे. हे साडीचं फॅब्रिक आहे आणि काठ आहेत. इथे मी फोम शीट वापरणार आहे. तर 7.5 बाय 8 इंचाचं एक फॅब्रिकचं पीस घेतलेलं आहे. खाली फॅब्रिक ठेवायचं आहे, मध्ये फोम शीट घालायची आणि वरती परत फॅब्रिक ठेवून त्याला क्विल्टिंग करून घेतलेलं आहे. एक प्लेट घेतलेली आहे मीडियम साईजची आणि ती याच्यावर ठेवून असं त्याचा सर्कल शेप ड्रॉ करून घेतला. जसा आकार ड्रॉ केलेला आहे त्यावर पहिल्यांदा एक स्टिच करून घ्यायचा आहे आणि मग ते कटिंग करून घ्यायचे त्याच आकारामध्ये. असे सेम आपल्याला 2 पीस तयार करून घ्यायचे आहेत. तर असाच मी एक दुसरा पीस सुद्धा तयार करून घेतला. तर असे हे 2 पीस तयार झाल्यानंतर त्यातला एक पीस घ्यायचा आहे आणि त्याला सेंटर मार्किंग करायचे. त्याचं सेंटर मार्किंग केल्यानंतर सेंटरपासून खाली 2 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि हे अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची. इथे कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे एक झिप लावून घ्यायची आहे. तर खाली मेन फॅब्रिक ठेवलं आणि झिप त्याच्यावर उलटी ठेवली आणि एक स्टिच करून घेतली. आता झिप आतल्या बाजूने टर्न करायची आहे आणि झिपच्या अगदी कडेने एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. त्याच्यामुळे झिप व्यवस्थित सेट होते. तर इथे अशी दाब शिलाई देऊन घेतली. आता दुसरा जो पार्ट आहे कटिंग केलेला तो सुद्धा इथे जोडून घ्यायचा आहे. तर हा पार्ट याच्यावर उलटा ठेवला आणि स्टिच करून घेतलं. आतल्या बाजूने झिपला दाब शिलाई देऊन घेतली. तर असा हा पार्ट आपला एक रेडी झालेला आहे. एक्स्ट्राची जी झिप आहे ती कटिंग करून घेतली. त्याच्यानंतर जो काठाचा तुकडा आहे तो अशा प्रकारे मी इथे लावून घेणार आहे, त्याच्यामुळे त्याला लुक छान येईल. तर इथे वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने असा फोल्ड केला काठाचा भाग आणि तो लावून घेतलेला आहे. तर ते या सर्कलचं माप आहे 6.5 इंच. आता याला पॉकेट तयार करण्यासाठी खाली एक फॅब्रिक लावून घेतलं आणि कडेने स्टिच करून घेतलं. सगळ्या बाजूने एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलं. तर छान असं पॉकेट इथे तयार झालं. झिपच्या खालच्या बाजूने दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलं आणि ते जे अंतर आहे ते मोजून घेतलं. तर इथं आज आलेलं आहे माझं 9 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे 9.5 इंच. आणि इथून खालच्या बाजूचा जो हा भाग आहे तो सुद्धा मोजून घ्यायचा आहे. तो आलाय 11.5 इंच. इथे 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. त्याला खाली मेन फॅब्रिक लावले, मध्ये शॉपिंग बॅग लावली आणि वरती परत मेन फॅब्रिक लावून चारही बाजूने स्टिच करून घेतले. याचं माप आहे 9.5 बाय 3 इंच आणि एक दुसरी पट्टी घेतली त्याचं माप आहे 12 बाय 3 इंच. अशा 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. ही जी 9.5 इंचाची पट्टी आहे ती बरोबर सेंटरला फोल्ड केली आणि कटिंग करून घेतली. इथे एक झिप जोडून घ्यायची आहे. या एका पट्टीवर झिप उलटी ठेवली आणि स्टिच केली. त्याच्यानंतर आतल्या बाजूला टर्न केली आणि कडेने एक दाब शिलाई देऊन घेतली. आता दुसरा जो पार्ट आहे पट्टी कटिंग केलेली ती सुद्धा जोडून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूने टर्न करून आतमध्ये एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ही पट्टी जोडून झालेली आहे. आता हे बेल्ट बनवण्यासाठी मी इथे फॅब्रिक घेतलेलं आहे. त्याची रुंदी जी आहे ती 2 इंच घेतलेली आहे. दोन्ही बाजूने थोडं असं फोल्ड करून परत एकदा फोल्ड करायचं आणि लांब त्याची पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर त्याची इथे हा बेल्ट तयार करून घेतला. बेल्ट इथे तयार झालेला आहे. आता जी पट्टी ज्याला झिप जोडली होती त्याच्याबरोबर झिपच्या तिथे बेल्ट जो आहे तो दोन्ही बाजूला जोडून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी इथे जोडून घेतला. त्याच्यानंतर जी मोठी पट्टी होती ती सुद्धा इथे जोडून घ्यायची आहे. आता ज्या पट्टीला झिप लावलेली आहे तर तिथे अर्धा इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि मग ती पट्टी जी आहे ती राऊंडमध्ये जोडून घ्यायची आहे. संपूर्ण राऊंडमध्ये ही पट्टी जोडून घ्यायची आहे आणि एंडिंगला आल्यानंतर इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन दोन्ही पट्ट्यांचं राहिलं पाहिजे. अशा प्रकारे ठेवून पहिल्यांदा पट्ट्या ज्या आहेत त्या एकमेकांशी स्टिच करून घ्यायच्या आहेत आणि मग ती शिलाई पूर्ण करायची आहे. तर बघू शकता इथे दोन्ही पट्ट्या जोडून शिलाई करून घेतली आणि इथे परत शिलाई करून घेतली. तर अशाच प्रकारे हा जो दुसरा सर्कल आहे तो सुद्धा इथे आपल्याला जोडून घ्यायचा आहे. पट्टीच्या बाजूने दुसऱ्या बाजूने दुसरा सर्कल जो आहे तो जोडून घेतलेला आहे. याचे धागेदोरे दिसू नये त्याच्यासाठी आपण इथे पायपिंग सुद्धा करू शकतो शॉपिंग बॅग वापरून.
ती पायपिंग केल्यामुळे आतल्या बाजूने कुठलेच धागेदोरे दिसणार नाही. आता याला मी सरळ करून घेतलं तर पाहू शकता इथे 2 कप्प्यांची खूप सुंदर अशी स्लिंग बॅग छोट्या मुलींसाठी तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ आला की त्यांचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील. ही छोटीशी स्लिंग बॅग तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.